सार्वजनिक जीवनातले नेते जे बोलतात तेच खरं असतं का? की त्यांच्या शब्दांमागे काहीतरी वेगळाच खाजगी हेतू दडलेला असतो? चला, आज आपण याच प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करूया. आणि हाच मुद्दा समजून घेण्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या दोन अगदी ताज्या आणि वादग्रस्त घटना पाहणार आहोत. एकीकडे आहेत एक धर्मगुरू आणि दुसरीकडे आहेत एक राजकारणी. बघूया यांच्या बोलण्याने लोकांच्या विश्वासाला नेमका कसा धक्का बसला. चला सुरुवात करूया बागेश्वर बाबा म्हणजेच धीरेंद्र शास्त्री यांच्यापासून. त्यांच्या एका विधानामुळे महाराष्ट्रात अक्षरशः एक मोठं वादळ उठलं होतं. आता झालं असं की वाद पेटल्यावर बागेश्वर बाबांनी हे स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतो, त्यांचा अपमान करण्याचा विचारही आमच्या मनात येऊ शकत नाही. मग वाद नेमका होता तरी काय? तर शिवाजी महाराजांच्या गुरुभक्तीवर बोलताना त्यांचं एक विधान अनेकांना अनादर करणारं वाटलं. मग काय, टीकेचा भडीमार झाल्यावर त्यांनी माफी मागितली. ते म्हणाले की माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय, मला तर फक्त गुरुमहिमा सांगायची होती. पण ही गोष्ट इथेच संपत नाहीये, कारण हा वाद फक्त एका विधानापुरता नव्हता. त्यांच्या या माफीनाम्याच्या पलीकडे त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामागे एक स्पष्ट अजेंडा असल्याचं दिसतं. त्यांनी आपल्या दौऱ्यात प्रामुख्याने 3 गोष्टींवर भर दिला. 1. ज्याला ते लव्ह जिहाद म्हणतात त्याला विरोध. 2. हिंदू राष्ट्राची स्थापना. आणि 3. हिंदूंनी आपली लोकसंख्या वाढवण्यासाठी 4 मुलांना जन्म द्यावा असं आवाहन. यातला जो लव्ह जिहादचा मुद्दा आहे तो जरा समजून घेऊ. या संकल्पनेनुसार असा आरोप केला जातो की मुस्लिम तरुण प्रेमाचं नाटक करून इतर धर्मांतल्या मुलींना धर्मांतरासाठी भाग पाडतात. बागेश्वर बाबांनी तर सनातनी मुलींना दुर्गा किंवा काली बनायला सांगितलं आणि एक इशाराही दिला की कधीही बुरखेवाली बनू नका. चला आता धर्मगुरूंच्या या प्रकरणातून आपण वळूया राजकारणाकडे. ही दुसरी केस स्टडी आहे खासदार निलेश लंके यांची. एक असे नेते जे लोकप्रियतेच्या प्रचंड लाटेवर स्वार होऊन सत्तेत आले होते. त्यांची राजकीय कारकीर्द एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे बघा. एका मोठ्या राजकीय घराण्याला हरवून एक सर्वसामान्य माणूस म्हणून ते निवडून आले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2च वर्षात त्यांनी जाहीर केलं की ते पुढची निवडणूक लढवणार नाहीत. आणि इतकंच नाही तर नंतर त्यांच्या पत्नीला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, कारण त्यांच्यावर घराण्याशाहीचा आरोप झाला होता. आणि मग त्यांनी असं काहीतरी म्हटलं ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला. ते म्हणाले, मी निवडणूक लढवली कारण मला हिशोब चुकता करायचा होता. आता ह्या एका वाक्याने त्यांच्या निवडून येण्यामागच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं की त्यांचा उद्देश लोकांची सेवा करणं होता की मग वैयक्तिक सूट घेणं. पण मग असं काय झालं की त्यांची लोकप्रियता इतकी घसरली? चला त्यामागची काही मुख्य कारणं पाहूया. त्यांच्यावर मुख्यत्वे 3 प्रकारचे आरोप झाले. पहिला, रस्ते आणि हॉस्पिटलसारखी जी मोठी आश्वासनं दिली होती ती ते पूर्ण करू शकले नाहीत. दुसरा, मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी काही निर्णय घेतल्याचा आरोप. आणि तिसरा आरोप, जो कदाचित सगळ्यात मोठा होता, तो म्हणजे ज्या घराणाशाहीला विरोध करून ते सत्तेत आले त्याच घराणाशाहीला त्यांनी स्वतःच्या पत्नीला उमेदवारी देऊन प्रोत्साहन दिलं. आता हा चार्ट बघा, यातून त्यांच्यावरची टीका अजून स्पष्ट होते. टीकाकारांचं म्हणणं आहे की त्यांनी आपला जवळपास 90% वेळ हा लोकांना मदत करणं, जेवण वाटप करणं अशा कामांत घालवला आणि फक्त 10% वेळ त्यांनी खासदार म्हणून जी मूळ कामं असतं म्हणजे विकास कामं आणि पायाभूत सुविधा त्यावर दिला. आणि इथेच त्यांच्यावरचा सगळ्यात मोठा विरोधाभास समोर येतो. ज्या राजाचा मुलगा राजा होणार नाही या घोषणेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली, त्याच विचाराला त्यांनी स्वतःच्या पत्नीला तिकीट देऊन छेद दिला. आणि या एका गोष्टीनं त्यांच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का बसला. तर बघा, एकीकडे धर्मगुरू आणि दुसरीकडे राजकारणी. दोन्ही प्रकरणं वरवर पाहता खूप वेगळी वाटतात नाही का? पण यातून आपल्याला एक सारखाच धडा मिळतो. चला या दोन्ही प्रकरणांची थोडी तुलना करून बघूया. बागेश्वर बाबांनी लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शनाचं आश्वासन दिलं होतं, पण त्यांच्यावर आरोप झाला की त्यांचा खरा हेतू धार्मिक अजेंडा पुढे नेण्याचा होता. दुसरीकडे निलेश लंकेंनी सार्वजनिक सेवेचं वचन दिलं, पण त्यांच्याच कबुलीमुळे प्रश्न निर्माण झाला की त्यांचा हेतू वैयक्तिक हिशोब चुकवणा होता का? म्हणजे या दोन्ही कथा आपल्याला एकच गोष्ट सांगतात. जेव्हा एखाद्या नेत्याची सार्वजनिक भूमिका आणि त्यांचे खासगी हेतू यांच्यात एक मोठी दरी निर्माण होते, तेव्हा लोकांचा विश्वास उडतो आणि त्याचे परिणाम त्या नेत्याला भोगावेच लागतात. आणि याच मुद्द्यावर आपण आजचा हा भाग संपवूया एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत. आपण आपल्या नेत्यांकडून नक्की काय अपेक्षा करतो? त्यांचा स्वतःच्या मतांवरचा ठामपणा की लोकांप्रती असलेली त्यांची जबाबदारी? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.